आजच्या आपल्या दुपारच्या जेवणात बनवलं आहे हिरवा पावट्याची रस्साभाजी। त्यासाठी मी काय केलं, खूप घाई असल्यामुळं ना पावटा आणि बटाटा पटकन शिजायला टाकला आणि दुसरीकडे हिरवं वाटण तयार केलं। त्यासाठी मी 2 कांदा, अर्धी वाटी खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर घेऊन रवाळ वाटण तयार केलं। 2 चमचा तेल घेतलं। कांदा मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल पावडर टाकून तेलात मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो हिरवं वाटण तयार केलं आहे तो वाटण आणि चवीपुरतं मीठ टाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। आता आपला मसाला छानपैकी परतला गेला आहे। यामध्ये पावटा आणि बटाटा देखील शिजलाय, तो देखील ह्यामध्ये टाकून घेऊयात आणि कोकमचे 2 तुकडे मी ह्यामध्ये टाकून 5 मिनिटं छान आपली रस्साभाजी उकळून गेली। ही पहा, येथे आता आपली रस्साभाजी छान उकळली आहे, तरी देखील छान आली आहे आणि दुपारच्या जेवणात ह्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी बाजरीची भाकर बनवली आहे।